सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम. श्रोते हो, स्वागत आहे आपले इष्टप्राप्ती स्पीच महानुभाव यूट्यूब चॅनेलवरती. आज आपण म्हणजे वटपौर्णिमा ही आता हा सण येत आहे. पण या वटपौर्णिमा निमित्त आपण एक महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणजे जसं की आपण वडाची पूजा करणं योग्य आहे की परमेश्वराची भक्ती, असा आजचा आपला विषय आहे. आपला खरा रक्षण करता, आपला खरा पाठराखण जर कोणी असेल तर तो परब्रह्म परमेश्वरच आहे. मग आपण परमेश्वराचीच भक्ती करायला पाहिजे, परमेश्वराचीच ठिकाणी आपली भाव भक्ती समर्पण करायला पाहिजे. कारण जीवाचा रक्षण करता जर कोणी असेल ना तर तो परब्रह्म परमेश्वरच आहे. पण या एक लोक परंपरेमध्ये एक वडाचं पूजन करणं ही कथा एक प्रचलित आलेली आहे. आपण तीच आज जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारल्या, दोरा गुंडाळला आणि पतीचं आयुष्य वाढेल असा आपण भाव ठेवत असतो. असा या लोक परंपरेमध्ये अशी एक भावना आहे. पण कधी आपण स्वतःला हा प्रश्न विचारलेला आहे का, हे नेमकं कोणत्या शास्त्रात लिहिलेलं आहे, की कोणत्या वेदामध्ये की भगवद्गीतेमध्ये कोणत्या पुराणात लिहिलेलं आहे की ही नंतर निर्माण झालेली एक लोकपरंपरा आहे. आज आपण श्रद्धेचा अपमान न करता शास्त्र आणि तत्वज्ञानाच्या आधाराने हा विषय आपण समजून घेणार आहोत. वटपौर्णिमेची परंपरा कधी सुरू झालेली आहे? आज ज्या पद्धतीने आपण वडाच्या झाडाभोवती दोरा गुंडाळून पूजा करतो ती प्रथा प्रामुख्याने स्कंद पुराणात आणि भविष्योत्तर पुराण आणि नंतरच्या लोकपरंपरेमध्ये, वेदामध्ये किंवा भगवद्गीतेमध्ये वडाच्या झाडाची पूजा केल्याने पतीचे आयुष्य वाढते असा स्पष्ट उपदेश आपल्याला आढळत नाही. लोकपरंपरेत ही प्रथा सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेशी आपल्याला जोडली गेलेली आहे असं सांगितलेलं आहे. मग या सावित्रीच्या कथेमध्ये नेमकं काय घडलेलं आहे? कथेप्रमाणे जर आपण या कथेचा जर थोडासा विचार केला, ती कथा जर आपण ऐकली, या कथेमध्ये असा संदेश आपल्याला जाणून येतच नाही की या वडाच्या झाडामुळे त्या सत्यवानाचा प्राण वाचला, त्या सत्यवानाचा प्राण परत आलेला आहे असं दिसून येतच नाही. ती कथा अशी आहे की सावित्रीला माहिती होतं की तिच्या पतीचं आयुष्य कमी आहे, त्याला दीर्घ आयुष्य नाही आहे, तरीसुद्धा तिने त्यांचा स्वीकार केला, आपल्या पतीचा स्वीकार केलेला आहे. पण एक दिवस ते जंगलामध्ये लाकडं तोडण्यासाठी गेलेले आहेत. लाकडे तोडायला गेल्याच्या नंतर त्या जंगलात एक वडाचं झाड होतं. त्या वडाच्या झाडाखाली तिथे त्या सत्यवानाला बरं वाटत नव्हतं म्हणून ते सावित्रीच्या मांडीवर डोकं ठेवून बसलेले होतं. आणि त्या कथेप्रमाणे त्या सत्यवानाचा मृत्यू त्या वडाच्या झाडाखाली झालेला आहे. पण सत्यवानाला पुन्हा जीवन मिळालं ते वडाच्या झाडामुळे नाही, ते मिळालं सावित्रीच्या धर्मनिष्ठ आणि दृढ निश्चय आणि त्या यमराजाशी तिने केलेल्या त्या संवादामुळे. म्हणून या कथेचा संदेश पतिव्रतेचे सामर्थ्य हा आहे, वडाच्या झाडात चमत्कारिक शक्ती आहे असा नाही. मग वडाचे झाड महत्त्वाचे का मानले जाते? वड हे अत्यंत उपयुक्त झाड आहे. ते भरपूर सावली देतं, अनेक पक्षी आणि प्राण्यांना आश्रय देतो, पर्यावरणाचे संतुलन राखण्यास तो मदत करतो आणि दीर्घ आयुष्याचे प्रतीकही ते मानले जातं. म्हणून त्याचं कृतज्ञतेने जतन करणं हे अत्यंत योग्य आहे. पण प्रश्न असा आहे की संवर्धन आणि उपासना यामध्ये फरक नेमका काय आहे? यात फरक आहे का? तर होय, नक्कीच आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा दृष्टिकोन, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जड वस्तूला परमेश्वर मानण्याऐवजी परमेश्वराची उपासना करण्यावर भर दिलेला आहे. निसर्ग हा परमेश्वराची निर्मिती आहे म्हणून त्याचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. पण निर्मिती आणि निर्माता यांच्यातील भेद ओळखणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि या निसर्गावर प्रेम करावं, निसर्गाशी एकनिष्ठता आपण राहावी, निसर्गाचा नासधूस करू नये, हे स्वामींना आपल्याला आपल्या आचारातून सुद्धा सांगून दिलेलं आहे. मला इथेच एक छोटीशी लीळा आठवते. एकदा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी वडाच्या झाडाखाली बसलेले होते. ते स्थान आपण आजही वंदन करतो, ते स्थान आपण आजही नमस्कार करतो आणि त्या स्थानाला भेटीचा वड असं म्हणून ओळखलं जातं.
तिथे स्वामी बसलेले असतात आणि तिकडून माहीमभट्ट रुद्रपूरहून खरवंटी येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना भेटायला आलेले असतात. तिथे स्वामींची आणि माहीमभट्टाची भेट होते आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांना दिसल्याच्या नंतर ते स्वामींजवळ जातात. स्वामींना अतिशय विनंती नम्रपणे दंडवत करतात, दंडवत घालतात आणि स्वामींजवळ बसतात. आणि आता तिथे भक्ताचा आणि देवाचा संवाद इथे सुरू झालेला आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांना आता इथे माहीमभट्टाचं अनुसरण झालेलं आहे. मग ते कसं तुम्ही अनुसरलात हे सर्व गोष्टी विचारतात. तुम्ही बरे आहेत का ते स्वामींना विचारतात. असा संवाद संपल्यानंतर त्या संवादामध्ये अनेक वेळ निघून गेलेला आहे. मग स्वामी माहीमभट्टाला म्हणतात, भट्टो जेवणाची वेळ झालेली आहे, आता तुम्ही वडाच्या झाडाची काही पानं तोडून आणा, आपण भोजन करूया. स्वामींना आरोग्याचा वेळ झालेली होती. मग माहीमभट्टाने काय केलेलं आहे, खूप सारे त्या वडाचे झाडं त्या झाडाचे पाने तोडून आणलेली आहेत आणि सगळे ते पानं आणून स्वामींच्या पुढे ठेवलेली आहेत. स्वामी एकदा त्या शांतपणे त्या पानाकडे बघतात आणि दुसरी वेळेस माहीमभट्टाकडे बघतात, भक्ताकडे बघत असतात. इथे स्वामींना काहीतरी एक महत्त्वाचा संदेश इथे आपल्याला या लीळेतून स्वामींना द्यायचा होता. स्वामी माहीमभट्टाला म्हणतात, भट्टो तुम्ही ही एवढी पाने तोडलेली आहेत, आता आपल्याला एवढे तर पानं लागत नाहीत, एवढं पानं आपल्याला लागत नाहीत. मग आता हे उरलेले पानं जे आहेत ना, तुम्ही जा आणि त्या झाडाला चिटकवून घ्या. ते ऐकल्याबरोबर माहीमभट्ट हे आश्चर्यचकित होतात आणि आश्चर्यचकित होऊन स्वामींना विचारतात, जी स्वामी अतिशय नम्रपणे म्हणतात की आता हे तोडलेले पाने परत झाडाला कसे बरं चिटकवता येतील. त्यावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अतिशय गोड वाणीतून माहीमभट्टाला उत्तर देतात, जे जोडता येत नाही ते तोडायचं कशाला. आपल्याला जोडता येत नाही तर मग तोडायचं कशाला. म्हणजे जेवढं लागतात ना तेवढेच पानं तोडायचे ना, अशी नासधूस करणं योग्य नाही. तुम्ही तर महात्मे आहात. तुम्ही कोण आहात, तुम्ही महात्मे आहात आणि तुम्हीच जर असे तुम्ही ज्ञानवान आहात आणि तुम्ही आमच्या सन्निधानी राहता, तुम्हीच जर अशी चूक केली तर सर्वसामान्य माणसांनी काय करावं. असा इथे एक महत्त्वाचा संदेश इथे स्वामींनी दिलेला आहे. आणि निसर्गाचं संवर्धन करणं, त्या निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हे स्वामींनी या लीळेतून आपल्याला सांगितलेलं आहे. पण इतकंच नाही तर आपली जी भारतीय संस्कृती आहे ती सुद्धा आपल्याला या निसर्गाशी एकनिष्ठतेने जोडून देते. एकनिष्ठता आपल्याला ही एकनिष्ठतेने जोडून देणारी आपली ही भारतीय परंपरा आहे. आणि या परंपरेमध्ये आपण अनेक सण आहेत बघतो, जसं होळी झालं, मकर संक्रांती झालं आणि गुढीपाडवा झाला आणि तसंच ही वटपौर्णिमा. हे सर्व जे सण आहेत ते आपल्याला निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश देत असतात. त्याविषयी कृतज्ञता आपण राहावं. त्या परमेश्वराने निसर्ग निर्माण केलेला आहे म्हणून त्या निसर्गाचं संवर्धन करायचं, त्या निसर्गाशी एकनिष्ठ राहायचं, त्या निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करायची, पण त्याला परमेश्वर म्हणून त्याला पूजायचं नाही. मग निसर्ग हा परमेश्वराची निर्मिती आहे म्हणून त्याचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. असा हे संदेश आपल्याला या लीळेतून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दिलेला आहे. पण निर्मिती आणि निर्माता याच्यातील भेद ओळखणं हे तितकेच महत्त्वाचं आहे. अहो, उन्हात पावसात वाऱ्यात उभे असलेलं झाड स्वतःच सृष्टीच्या नियमानुसार जगत असते. मग असे झाड इतरांच्या भाग्याचा निर्णय कसा बरं घेईल. आपण थोडासा विचार केलेला आहे का. त्या झाडाला सुद्धा किती दुःख आहे, ते एक जीवच आहे आणि त्या झाडाचं वर्णन आपण, त्यांच्या दुःखाचं वर्णन आपण आपल्या शब्दात करू शकत नाही. अनंत काळ ते एकाच जागेवर उभं टाकत असतो. आपलं दुःख, आपल्या यातना आहे ते कोणाला सांगूही शकत नाही, कोणाला बोलूही शकत नाही. तेच एवढं दुःखात आहे तर मग ते आपल्याला या जीवाला मोक्ष कसा देऊ शकतो. जर एखादा जीव स्वतःच जन्मवड आणि क्षय या नियमानं बनलेला असेल तर तो दुसऱ्यांच्या आयुष्याचा स्वामी बरं कसा असू शकेल. आता भगवद्गीता इथे काय सांगते. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज.
म्हणजे इथे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, सर्व धर्मांचा त्याग करून तू मला एकट्यालाच शरण ये, मी तुझा उद्धार करेन, मी मोक्ष देईल, असं भगवद्गीतेत श्रीकृष्ण भगवंत म्हणतात. पण सर्व धर्माचा त्याग म्हणजे तू अंधश्रद्धेच्या बळी पडू नको, तू कर्मकांडात पडू नको, तू फक्त एक परमेश्वराची भक्तीच करायची आहे. आणि सर्व आधार म्हणजे आपले जे जीवलक हे जीव आहेत, आपल्या शरीराशी आपल्या देहाशी जे जोडलेले नाते आहेत, ते सर्व नाते सोडून तू मलाच शरण. आणि आणखीन एका ठिकाणी भगवान म्हणतात, अंतवंतु फलम तेषां तद्भव तेल्पमेधसाम, म्हणजे मर्यादित साधनापासून मिळणारी फळेही मर्यादितच असतात. या श्लोकाचा मुख्य संदेश असा आहे की अंतिम आश्रय मात्र फक्त आणि फक्त परमेश्वरच आहे. मग खरी पूजा नेमकं कोणती? जर आपण झाड लावले, त्याचे रक्षण केले, त्याला पाणी घातले, निसर्गाचं संवर्धन केलं, तर ती कृतज्ञता आहे. पण त्या झाडालाच परमेश्वर समजून त्याच्याकडे आयुष्य, भाग्य किंवा मोक्ष मागणे, याला स्पष्ट असा शास्त्रीय आधार दिसत नाही. आणि अशा प्रकारे या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण लाखो स्त्रिया बघतो, त्या वडाच्या झाडाला हे दोरे गुंडाळत आहेत आणि एकच प्रार्थना करत आहेत, माझ्या पतीला दीर्घ आयुष्य लाभो, माझा संसार सुखाचा हो. पण आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते, ज्याच्याकडे आपण प्रार्थना करतो तो जर स्वतः दुःख भोगत असेल, तर मग तो आपल्याला जीवनाचे दुःख, आपल्या जीवनाचे दुःख ते कसे दूर करणार आहे? भगवद्गीतेत श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, अनित्यम सुखम लोक मिमम प्राप्य भजस्वम. हा संसार अनित्य आणि दुःखमय आहे, म्हणून तू माझी भक्ती कर. माझेच खरे सुख वस्तूमध्ये नाही, ते देहात नाही, तर ते परमेश्वर भक्तीत आहे. भारतीय संस्कृतीचा खरा अर्थ, भारतीय संस्कृतीने कधीही निसर्गाचा अपमान आपल्याला शिकवलेला नाही. वडाचे झाड, पिंपळ, तुळशी, नदी, गाय याचा सन्मान म्हणजेच कृतज्ञता. वड आपल्याला प्राणवायू देतो, सावली देतो, औषधी गुण देतो, असंख्य जीवांना आधार देतो, म्हणून त्याचं संरक्षण करा. पण एक प्रश्न स्वतःला आपण विचारा की वडाचे झाड निर्माण कोणी केलेलं आहे? उत्तर एकच येईल, परमेश्वर. म्हणून महानुभाव तत्वज्ञान सांगते, सृष्टीचा सन्मान करा, पण उपासना त्या सृष्टीकर्त्याचीच करा. आणि जीवाचा खरा पती कोण आहे? तर जीवाचा खरा पती, पती रक्षिती इति पती, जो रक्षण करतो तोच पती. देहाचा पती संसारात असतो, पण जन्मोजन्मी जीवाचे रक्षण कोण करतो? संकटातून बाहेर कोण काढतो? मोक्ष कोण देतो? एकमेव तो परब्रह्म परमेश्वर. म्हणून जीवाचा खरा पती परमेश्वर आहे. आणि स्त्रियांनी कोणाकडे प्रार्थना? आता प्रश्न आपल्याला एकच होतो की आता मग वडाचं पूजन न करता त्या वडाच्या झाडाला तर अनंत दुःख आहेत आणि तेच दुःखात आहे, मग ते आपली प्रार्थना कशी स्वीकारणार आहे? तोच त्याच्या दुःखामध्ये, त्याच्या योनीमध्ये दुःख भोगत आहे. मग आपण ही प्रार्थना नेमकी कोणाकडे करावी? आपल्या मुलाचे कल्याण व्हावे असं अनेक स्त्रियांना, अनेक या जीवाला वाटत असतं. मग जर त्यासाठी जर आपल्याला कोणाकडं प्रार्थना करायची असेल, तर ती प्रार्थना त्या परमेश्वरालाच करायला पाहिजे. हे प्रभू, माझ्या परिवाराचं रक्षण करा, आम्हाला सद्बुद्धी द्या, भक्ती द्या, कारण कृपा करणारा तोच आहे. आणि हे वडपूजन मागील श्रद्धा, लोकमान्यतेनुसार वडाचे झाड, लोकांच्या श्रद्धेनुसार हे वडाचे झाड दीर्घायुष्याचे प्रतीक आहे. स्थैर्य, अखंडता आणि संरक्षण याचं प्रतीक मानलं जातं. म्हणून विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी व सुखी या संसारासाठी येथे प्रार्थना करत आहेत. वडाला दोरा गुंडाळण्यामागील भाव, दोरा गुंडाळण्याचा अर्थ असा मानला जातो, पती पत्नीचे नाते हे दृढ राहावे, संसारात एकनिष्ठता आणि अखंड सौभाग्य पराभावे. या कथेवरील त्या संदर्भानुसार आपण जर या कथेशी जर याचा संबंध जोडलेला आहे असं जर आपण पाहिलं, तर या कथेमध्ये आपल्याला कुठेही असं जाणून येत नाही की या वृक्षामुळे, या झाडामुळे
त्या सत्यवानाचं प्राण वाचलेला आहे. पण मग यावरील मला यावर भगवद्गीतामधील हा श्लोक आपल्याला एक विचार करण्यास प्रवृत्त ठरतो की आपण कुठे चाललो आहोत, आपलं क्षेत्र कोणतं आहे, आपण इथे या भूतलावर आलो कशासाठी आहोत, आपला रक्षणकर्ता कोण आहे, आपला खरा पालनहार कोण आहे, हे सगळं विसरून आपण अंधश्रद्धा कर्मकांड याच्या मागे लागलेलो आहोत. मग भगवद्गीतेत श्रीकृष्ण भगवंत काय म्हणतात बरं? भगवद्गीतेत श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, कामेस्तेस्ते ऋतज्ञाना प्रपदन्ते न देवता तम तम नियमास्ताय प्रकृत्या नियता स्वया. म्हणजे विविध इच्छांनी विवेक झाकला गेलेला आहे. आपल्या अनेक इच्छा असतात, आकांक्षा असतात, स्वप्ने असतात आणि या सगळ्या इच्छा, आपले स्वप्न, आपले काही मनोरथ असतात, याने सगळ्यांनी आपले विवेक झाकला गेलेला आहे. म्हणजे आपल्या वेगवेगळ्या कामनाने, आपल्या इच्छेने आपल्यामधील जी विवेक बुद्धी आहे ती झाकल्या गेलेली आहे आणि लोक विविध देवताची उपासना करतात. म्हणजे जे आपल्याला जिथं कोणी म्हटलं की इकडं हा देव खूप चमत्कारिक आहे का आपण तिकडे लगेच जाणार, त्याच्या लगेच खेटा करणार, म्हणजे आपली इच्छा पूर्ण होणार आहे, इच्छापूर्ती कुठं होती असं आपण ऐकलं की ऐकल्याबरोबर आपण तिकडे बरोबर जाणार आणि यामुळे आपली विवेक बुद्धी आपण वापरतच नाहीत आणि मग आपला विवेक आपल्यातून हरवून जातो. परंतु परम सत्य प्राप्त करण्यासाठी आपल्याला परमेश्वराची भक्तीची श्रेष्ठ आहे. म्हणून हा निष्कर्ष असा आहे की वटपौर्णिमेची सावित्री आणि सत्यवान कथा ही धार्मिक आहे, परंपरेचा भाग आहे. वडाची पूजा केल्याने पतीचं आयुष्य वाढते याचा स्पष्ट शास्त्रीय पुरावा नाही. परमेश्वर भक्ती, सदाचार आणि धर्माचरण यांनाच खरे महत्त्व देत असते. या संत तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, वक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी. म्हणजे या ओळीचा संदेश असा आहे की निसर्ग आपला सखा आहे, त्याच्यावर प्रेम करा, त्याचं रक्षण करा, परंतु अंतिम आश्रय परमेश्वरच आहे. आणि या वटपौर्णिमेला आपण वडाचे रक्षण करूया, एक झाड लावूया आणि त्या निसर्गाप्रती कृतज्ञता राहूया, कृतज्ञता व्यक्त करण्याचा आपण प्रयत्न करूया. श्रोतेहो, कोणाचीही श्रद्धेची टिंगल करणे हा या व्हिडिओचा उद्देश नाही आहे. उद्देश इतकाच आहे की परंपरा आणि शास्त्र यामध्ये फरक समजून घ्यावा. वडाच्या झाडावर प्रेम करा, त्याचं संवर्धन करा, पर्यावरण वाचवा, पण आपल्या जीवनाचा आधार, आपला रक्षणकर्ता, मोक्षदाता म्हणून त्या परमेश्वरालाच शरण जा. कारण निर्मिता श्रेष्ठ आहे, निर्मिती नव्हे. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर. ही व्हिडिओ कसा वाटला, ही लीळा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा.